आता सविस्तर बातम्या। अर्थातच आजची मोठी बातमी आहे ती शेतकरी संपाची। औरंगाबाद येथे या शेतकरी संपाचे मोठे परिणाम दिसून आले। आपल्या आजच्या बातमीपत्राची सुरुवातही आपण करणार आहोत याच बातम्यांपासून। राज्यातील बळीराजा संपावर गेला आहे। महाराष्ट्रातील नगर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात संपाचा जोर जास्त असून त्याचा परिणाम सकाळपासूनच दिसण्यास सुरुवात झाली आहे। नगर, नाशिक प्रमाणेच औरंगाबादमध्येही शेतकऱ्यांनी संपाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला। तथापि औरंगाबादच्या जाधववाडीत या संपाला हिंसक वळण लागलं। शेतकऱ्यांसह शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांना व्यापारी आणि दलालांनी मारहाण केली, त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळलं। शेतकरी संपाला आजपासून सुरुवात झाली आहे। या संपामध्ये बाजारात शेतकऱ्यांनी माल आणला का हे पाहण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपाची माहिती देण्यासाठी आज सकाळी 8 वाजता शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आले होते। बाजार बंद करा असं आवाहन करत असतानाच काही व्यापाऱ्यांनी त्यांना आणि त्यांच्या सोबत आलेल्या शेतकऱ्यांना मारहाण केली। आम्ही आज आपल्या माध्यमातून व्यापाऱ्यांना विनंती करतो की आज उद्याचा जो संप चालू होणार आहे त्या संपामध्ये सहकार्य करावं, कारण हा राज्यभर संप चालला आहे आणि औरंगाबाद या संपाचं प्रमुख केंद्र बनलेलं आहे। जसं पुणतांबा आहे तर औरंगाबाद आहे आणि औरंगाबादकडे जसं पुणतांब्याकडे लक्ष लागले तर औरंगाबादकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। म्हणून माझी विनंती आहे व्यापाऱ्यांना सुद्धा कुठल्या प्रकारचा माल विकत घेऊ नये। शेतकऱ्यांना माझी विनंती आहे आपला माल आणू नये, कारण आम्ही तर करतो गांधीवादी मार्गाने आंदोलन करायचंय। पोलिसांनी या ठिकाणी मदत केली, मॉबला शांत करण्याचा प्रयत्न केला। मी त्या पोलिसांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। शेतकऱ्यांनी औरंगाबाद जर सोडलं तर इनावल महाराष्ट्रामध्ये एवढे फोड आलेत की सगळीकडे बाजार बंद आहेत। गाव पातळीच्या बऱ्याच ठिकाणी आता बाजार बंद आहेत, बऱ्याच ठिकाणचे दूध बंद आहेत। नगर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, नाशिक जिल्हा 70% बंद झालेला आता। संपाचा परिणाम तुम्हाला 2 दिवसांनी दिसेल। या ठिकाणी वेळीच पोलीस दाखल झाले आणि जमलेली गर्दी पांगवण्यात आली। जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी संपाला हिंसक वळण लागलं आहे। याची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी बाजार समितीमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी पाहणी केली। शेतकरी संपाला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे। शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करा अशा सूचनाही बाजार समितीला दिल्या आहेत, असं शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी सांगितलं। शेतकरी संपावर गेलेले आजपासून आणि हे शेतकरी सगळे संपावर राहा म्हणून काही संघटनेचे लोक प्रयत्न करत होते। आम्हाला अशी माहिती मिळाली की या लोकांवर काही व्यापाऱ्यांनी हल्ला केला। अशा प्रकारे शेतकऱ्यावर हल्ला करणं हे निषेधार्ह आहे। म्हणून आम्ही मुद्दाम शेतकऱ्यांना एक धीर देण्यासाठी इथं आलो होतो। मार्केट कमिटीच्या चेअरमनच्या कानावर हे सगळं घातलेलं आहे। त्यांनी अशा प्रकारच्या व्यापारावर कारवाई करण्याचं अभिवचन दिलं।